बघितली? नाही 140 रुपये म्हणते कॅन्सल केली तरी. किती रुपये म्हणजे? 140 रुपये कॅन्सल केली. 140 रुपये म्हणजे तरी कॅन्सल केलेली का? तर तो गेलेला आहे 105 रुपये. 105 रुपये 20 रुपये बरं का, म्हणजे 105 रुपये गेलेला आहे. रामकृष्ण हरी मंडळी, आज 13/5/2026. तर आज रोजी बघूयात कोबींचा काय निलाव आहे. टेम्परेचर एवढं फुल आहे का काय माप नाही. सगळे शेतकरी अशा टोप्या घालून गेले, कारण टोपीशिवाय पर्याय नाही. कारण एवढं अवघड परिस्थिती टेम्परेचरची, आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये माल कमवून आणायचा आहे, आणि त्या मालाला जर मूल्यभाव जर भेटला नाही तर शेतकऱ्याचा काय तळतळ होतो. आता काय सांगावं तुम्हाला. टेम्परेचर सांगा ना किती घेतला. टेम्परेचर डायरेक्ट तुम्हाला सांगतो 41 डिग्री एवढं टेम्परेचर आहे आजचं, आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये माल कमवणं सोपं नाही. आणि बघूयात एवढ्या टेम्परेचर मध्ये आजची बाजार काय म्हणते आपल्याला. एसी मधून स्वस्त मागा द्यावा. आणि तुम्ही एसी मधून स्वस्त मागा सोपं नाही हो. कस काय जमल सूत्र सांगा बरं तुम्ही. कुठले पाहुणे? उमराळ्याचे पाहुणे. चला बघूयात काय बाजार आहे आजची. कोणती व्हरायटी? सेंट आहे बरं का. काय भाव गेली? 61 6100 रुपये गेली सेंट व्हरायटी. एकदम जबरदस्त भरून आणली बरं का तुम्ही. जबरदस्त भरून आणली. जागेवर 4 रुपये दिले. कोपर गावाला ती गेली 5200. आणि जागेवर गेली का इथं? जागेवर गेले वावरात 4 रुपये. जागेवर 4 रुपयांनी गेली अशी परिस्थिती. आणि जागेवर 4 रुपयांनी गेली आणि इथं येऊन 5200 रुपये गेली. गाडी भाडं 4000. गाडी भाडे 4000. काय परवडल? कुठले पाहुणे तुम्ही? रौंदाचे पाहुणे. खरंच लय अवघड परिस्थिती. एवढं म्हणजे कमवून अशा मला भाव देणं सोपं नाही. ओबीसी बाजार आज एकंदरीत काय कशी? कोणती व्हरायटी तुमची? शकाटा. काय भाव गेली आज शकाटा तुमची? 14,000 रुपये गेली शकाटा. 14,000 रुपये गेली बरं का आज. 14,500 रुपये गेली. 14,500 शकाटा आहे बरं का. शकाटा आहे बरं का. आणि एकदम मस्त माल आहे त्यांचा. कोबी पण मस्त करून आणली. काय भाव गेली? 64,000 म्हणजे 6,400 रुपये गेली बरं का. काय नाही होऊ शकत. लेबल लिहिलं नाही त्याच्यामुळे सांगू नाही शकत नाही. पाहुण्यांची आज 10,000 रुपये गेली बरं का. शकाटाचे का? शकाटा आहे 10,000 रुपये गेली आज पाहुण्यांची. 10,000 रुपये एकदम मस्त. सगळे शेतकरी मंडळी सगळी बरं का. एकदम टेम्परेचर मध्ये काहीतरी डोक्यावर द्या. लय ऊन लागत आहे. मग शकाटाचे ना? कोणती? शकाटा बरं का. पण एकदम भारी त्यांचा. ती गेली 11,000 रुपये. 11,000 रुपये गेली आजची. 11,000. सेंट बरं का पाहुण्याची. सेंट 7,800 रुपये. 7,800 गेली अशी. सेंट आहे का? 5,100 रुपये गेली बरं का. 5,100 गेली ना. काय बघा कोणती व्हरायटी? सेंट आहे बरं का. सेंट 5,100. जाळी मधली फुलवर आपलं कोबी काय भाव जाते? जाळी मधली कोबी बरं का. सेंट जावं लागेल आता. हो सेंट सेंट. आणि ती गेलेली 85 रुपये. 85 रुपये गेली जाळी. अशा प्रकारची फुलवरी बरं का एकंदरीत. आणि ती गेलेली आहे 75 रुपये. 75 रुपये गेली. कुठले पाहुणे? सत्तूरच्या पाहुणे 75 रुपये फुलवरी गेली अशी फुलवरी बरं का एकंदरीत. आणि सफेद आहे थोडा नॉर्मल पिवळा आहे आणि सफेद पण आहे चांगल्यापैकी. तरी ही फुलवर काय भाव गेली? काय भाव गेली? 80 रुपये गेली फुलवर. 80 अशा प्रकारची फुलवर एकंदरीत गेलेली आहे ती 50 रुपये. 50 रुपये गेलेली. 50 अशी फुलवरी बरं का एकंदरीत. अशी फुलवरी एकंदरीत. तर ती गेलेली 50 रुपये. 50 रुपये गेली फुलवर. चिकट्या सध्या चिकट्या फुलवरी एकदम फ्रेश माल आहे बरं का त्यांचा. आणि एकदम सुपर क्वालिटी. पांढरी माशी आणि चिकटा अजिबात नाही. पांढरी माशी आणि चिकटा अजिबात नाही बरं का त्यांच्या फुलवरीवर. कुठली पाहुणे? नंदू सांगत लालपाडीचे पाहुणे. आणि काय भाव? नाही 140 रुपये म्हणते कॅन्सल केली तरी. किती रुपये म्हणजे? 140 रुपये कॅन्सल केली. 140 रुपये म्हणजे तरी कॅन्सल केलेली. असं 140 रुपये म्हणतात कॅन्सल केली. एकदम माल फ्रेश आहे त्यांचा. पण त्यांना नाही परवडत आहे. त्यांच्या मालावरती त्यांच्या मालावरती चिकट्या बिकट्या काहीच नाही. एकदम फ्रेश माल आहे. एकदम फ्रेश माल आहे त्यांचा. अशा पद्धतीने आहे.
परंतु ती कॅन्सल झाली फुलवर त्यांची. 140 रुपये. 140 रुपये दिली बरं का. ही पण 140 दिली. एकदम सेपरेट गड्डा आहे, मोठा गड्डा आहे, चिकटे बिकट्या काहीच नाही, एकदम फ्रेश माल आहे. तर फुलवर गेलेली एकंदरीत 140 रुपये. 140 रुपये एकदम भारी बरं का. सफेद फुलवर क्वालिटी माल आहे. क्वालिटी माल 115 रुपये गेलेला आहे. क्वालिटी माल 115 रुपये. 75 रुपये गेली बरं का. याची फुलवर आहे आणि 75 रुपये. थोडीशी पिवळी आहे परंतु 75 का 60? 75 नाही ना 60 रुपये. 60 रुपये दिली, 60. अशी फुलवर आहे बरं का. आणि ही फुलवर गेलेली आहे 100 रुपये नका. हो 100 रुपये. 100 रुपये 80 रुपये. 80 रुपये 85 90. सफेद कांडे क्वालिटी सुपर. 110 रुपये गेलेली ती. सफेद कांडे पॉवरफुल पेडा आहे, पेडा नुसता. 110 रुपये गेलेली ती. 110. सरासरी आज कोबीच्या बाजार होती 14,000 रुपये आणि फुलवर होती 50 पासून तर 140 145 पर्यंत फुलवरीची बाजार होती. तर बघूयात आपण आता मधला पण बाजारभाव की मध्ये काय बाजारभाव आहे. जेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करतो तेवढं कव्हर करतो. कोबीचा निलाव का बरं संपूर्ण घेतो का जी व्हरायटी असेल ती आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून कोबीचा निलाव पण परिपूर्ण घेण्याचा प्रयत्न करतोय. तर बघूयात अजून बाकीचे पण बाजार बघायचे आपल्याला. तर त्या बाजारामध्ये काय आवक आहे आणि बाजार काय आहे हे आपल्याला लगेच समजेलच. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करीत चला. कारण एवढ्या उन्हातानामध्ये एवढं शूट करायचं म्हटल्यानंतर सोपं नाही. तर त्यामुळे एवढ्या उन्हातानामुळं थोडंसं तुम्ही पण आमच्या लाईक करत चला म्हणजे थोडंसं बरं वाटतं बुवा. मला पण थोडंसं जोश राहत जाईल बुवा. असं काय काय म्हणते मिरचीची बाजार काय म्हणते? 5 रुपये. 5 रुपये. 5 रुपयांनी दिली ना. असं तुम्हाला माहिती आहे ना. नाही 100%. 5 रुपये तर 5 रुपयेच मिरची. हिरवी मिरची 5 रुपये म्हणजे 500 रुपये कॅरेट. का बलराम आहे बरं का. बलराम मिरची एकदम भारी आहे. काय बाजार काढली बलरामची? आपण काय सांगितलं काय अजून? अजून सांगितलं नाही पण कितीपर्यंत द्यायची भाऊ? असं 450 रुपये. 450 रुपये द्यायची. ती आत्ता चालेल. मी एक तर दुपारच्या उन्हातानामध्ये पण आपल्याला मध्ये जायचं हे नंतर बघायचं इकडचं. ओके. रामकृष्ण हरिमौली. रामकृष्ण. काय काय म्हणते आज शिमलाची बाजार? शिमलाचे बाजार 250 पर्यंत आहे. 217 रुपये गेले आपला. 217 रुपये गेले. बाकी असं मोठे माल आहे 150 140 म्हणजे 3435 आहे. 3435 75 पर्यंत आहे मोठे माल. मोठे माल. बारीक माल आहे ते 200 च्या आत बाहेर 10-20 रुपये इकडे तिकडे. असे म्हणजे 200 250 पर्यंत बारीक माल आहे भाऊ. असं. आणि तुमची काय भाव गेली? आमचे 215 रुपये. अच्छा 215 रुपये गेली. धन्यवाद धन्यवाद. मस्त आहे का बरं? 105 मोठा माल आहे आणि अशा पद्धतीचा माल आहे बरं का. तर तो गेलेला आहे 105 रुपये. 105 रुपये 200 रुपये बरं का. म्हणजे 105 रुपये गेलेला आहे हा माल अशा पद्धतीचा. 175 रुपये गेली बरं का. पॅलेडिन आहे ना. पॅलेडिन बरं का असा माल आहे आणि त्यांची गेलेली आहे 175 रुपये. 35 रुपये म्हणजे 175. पॅलेडिन आहे ना. पॅलेडिन आहे बरं का. अशा पद्धतीचा माल आहे आणि तो गेलेला आहे एकंदरीत 200 रुपये. 200 रुपये जागी गेली त्यांची. हो लेबल 4000 रुपये म्हणजे 200 रुपये. पॅलेडिन आहे ना. पॅलेडिन माल आहे अशा पद्धतीचा माल आहे आणि तो गेलेला आहे एकंदरीत 4300 रुपये. 4300 रुपये गेलेला आहे. 39 गेली. पॅलेडिन आहे बरं का. एकदम मस्त माल आहे. 3900 रुपये गेली बरं का. 3900. रोहित 3900 रुपये तुमचा. पॅलेडिन आहे ना. पॅलेडिन आहे. काय भाव गेला? 4155 रुपये गेला. ओके व्हेरी गुड. मस्त माल आहे तुमचा. 4155 रुपये गेला. ओके. अशा पद्धतीने शिमला आहे बरं का आणि हिचा रेट गेला आहे 4000 रुपये. एकदम मस्त माल आहे. कडक माल आहे एकदम. आणि तो गेलेला आहे 4000 रुपये. 4000 रुपये कुठले शेतकरी? चाटुरीचे शेतकरी. तुमचा एकदम मस्त आहे आणि क्वालिटी पण एकदम भारी. 4400 रुपये गेले. 4400 रुपये. 4400 एकदम भारी माल. 4400 मस्त शिमला बरं का. पॅरेडिन 220 रुपये गेली त्यांची. 220 रुपये असा माल आहे. 220. 4400 बरं का म्हणजे 220 रुपये पडले. 220 बरं का. एकदम मस्त आहे का. आणि बघूयात आपण काय. सागर आहे ना. सागर आहे बरं का. 501 रुपये गेली बरं का. 501 रुपयाला पडली. 600. 500 नाही 600ला पडली. 6000 600. सागर टाकले बरं का. सागर टाकले 6200 रुपये गेली. 6200 एकदम मस्त आहे बरं का. 8 जाळ्या ना. 8 जाळ्या 5100 रुपये. 8 जाळ्या 5100 रुपये ही काकडी बरं का त्यांची. कुठले बाबा? दारवडचे बाबा आहे. 8100 रुपये.
दोडका काय भाव गेला हा दोडका 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 2 जाळ्या 900 रुपयाला 2 जाळ्या 900 रुपयाला एकदम मस्त आहे 10 जाळ्या 7,000 रुपयाला 10 जाळ्या 7,000 1975 ला किती जाळ्या 6 जाळ्या 2675 रुपयाला अशी टाकली बरं का नरम होती म्हणून हा काल पुढे आज पुढे असते तर जास्त गेली असती बरं का अशा पद्धतीने टाकली आहे एकदम मस्त दोडका आहे बरं का एकदम क्वालिटी दोडका आहे दोडक्याचा नाद नाही डायरेक्ट जाळी पलटी केल्यानंतर लक्षात येतो दोडका कसा आहे एकदम मस्त दोडका आहे कुठले पाहुणे दिंडोरीचे बरं का दिंडोरीचे पाहुणे दिंडोरी 11 जाळ्या 7,800 रुपये गेले बरं का 11 जाळ्या 7,000 मस्त टाकली बरं का शाईन आहे 9,700 रुपये 15 जाळ्या 9,700 रुपये अशी काकडी बरं का एकदम मस्त काकडी आणि दिलेली 1,800 रुपये 5 जाळ्या 1,800 रुपये एकदम मस्त कारलं बरं का आणि 9 जाळ्या 4,325 कारलं एकदम सुपर कारलं हो काय भाव काढलं कारलं 150 रुपये बदला आहे ना बदला 150 रुपये बरं का कारला कुठले पाहुणे इंदोरी मोक्कार गर्दी झाली बरं का काकडीला फक्त काकडीला मोक्कार काकडीला गर्दी झाली काय बाजार काय माहिती सांगता नाही शकत. मोक्कार गर्दी झाली. पैसे बघा काय भाव घेतले आपण? हा? 250 द्यायचे ना बीट काय भाव काढले झाली बीट काय बाजार काढली 200 रुपये कॅरेट बीट 200 रुपये कॅरेट पाहुण्यांचा बीट आहे 200 रुपये कॅरेट रामकृष्ण हरी मंडळी आलेलो आहे RTO मार्केटला तर आज टमाट्याचा काय उच्चांक आहे आणि आज टमाट्यामध्ये काय नवीन बदल आहे तो आपल्याला बघायचा आहे या ठिकाणी तर टमाटा होता बरं का तात्यांचा मोगोचे येते तर काय काय भाव गेला तुमचा टमाटा आज मिडियम होता 280 रुपये मीडियम माल त्यांचा होता अथर्वचा तर तो 280 रुपये गेलेला आहे चांगला मला आहे 400 आणि चांगला माल आहे 400 पर्यंत आपण बघूयात अजून बाजारामध्ये जाऊन एकंदरीत काय बाजार आहे काय नाही आणि पाहुणा कुठला आहे चितेगावचा आहे बरं का तो पण आला आज टमाटा घेऊन तो म्हणा मला पण यायचं आहे तर म्हटलं मग चल येऊ जाऊन चाल मग काय तुला एखादा वडा बिडा खाय मस्त आनंद घे चला बघूयात आजची काय बाजार आहे काय नाही अथर्व आहे बरं का एकदम जोरात माल आहे त्यांचा नाद नाही मालाचा कुठले पाहुणे उमराळीचे पाहुणे बरं का मालाची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे काय रेट म्हणते आज मागताय 450 450 500 पर्यंत नाही अथर्व आहे त्यांचा 450 500 पर्यंत मागताय बघू अजून काय म्हणताय काय नाही तेवढं लक्षात ठेव कडक माल आहे काय बाजारामध्ये कडक मालाची काय बाजारामध्ये कडक मालाची कडक माल 400 रुपये लागेल कडक माल एकदम अथर्व आहे ना अथर्व त्यांचा कडक माल जातोय त्यांचा 345 रुपये 325 रुपये कोणता माल आहे अथर्व आहे बरं का एकदम लाल आहे मस्त कडक माल आहे लाल असून पण कडक माल एवढ्या टेम्परेचर मध्ये कडक माल आहे लक्ष्मण काय म्हणते आजची बाजार माल 4.5-5 पर्यंत विरांग 5 रुपये जातो विरांग 5 रुपये जातो सुपर विरांग 5 बाकी अथर्व मग 4 बसून आहे 4 3.5 4.5 माल पाहून अथर्व 3.5 पासून 4.5 अथर्व 3.5 पासून 4.5 पर्यंत विरांग 4.5 विरांग 4.5 पासून तर 5 पर्यंत अशा पद्धतीने आजची बाजार आहे लक्ष्मण भाऊने आपला रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामुळे काही विषय नाही आणि बघूयात अजून काय आम्ही आडगावचे मेरी मसरूळ सगळा माल टोटल तुमचा असाच आहे खाली सगळ्या किती जाळ्या आणले आज 68 जाळी सगळा माल A to Z असाच आहे काकाचं म्हणणं असं आहे जाळी एकदम क्वालिटी आणि माल बाजार पण त्याच भावात पाहिजे मला त्याशिवाय माल द्यायचाच नाही अजिबात अशी परिस्थिती बरं का आजची एकदम चांगलं आहे बरं का हो कोणती व्हरायटी का काही अथर्व कोण शेतकरी अथर्व आहे आणि ही विरांग आहे असं ही अथर्व आहे आणि ही विरांग आहे बरं का काय बाजार मागते अथर्वची 4.25 पर्यंत आणि विरांग अजून मागेल नाही ना विरांग मस्त आहे बरं का कडक आहे एकदम माल एकदम क्वालिटी एकदम कडक माल आहे सुपर अरे काय क्वालिटी माल आहे क्वालिटी विरांगची क्वालिटी विरांग एकदम जोरात एकदम कडक माल काय भाव मागत 550 लावले असं कुठले पाहुणे गिरणाऱ्याचे अंजनेरीचे असं किती रुपये मागितले राजू किती रुपये मागितला 500 काही मागितले 550 रुपये तुम्ही 500 रुपये मागितले असं तुम्ही किती 550 ने मागितले तुमची काय अपेक्षा आहे 600 रुपये
हो 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 यस यस बोलतो मी यस. तुमची काय अपेक्षा आहे? माझी अपेक्षा आम्ही 600 रुपये सांगितले. फायनल ना? फायनल 600 रुपये सांगितले त्यांनी बरं का या मालाचे. एकदम क्वालिटी माल आहे. त्यांनी 5.5ला मागितला, राजूभाऊनी 500 रुपयाला मागितला. आता बघूयात काय भाव देता येते. अथर्व काय 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 बाजार मागितले अथर्वची तुम्ही? 400 रुपये अथर्व. हा खरा शेतकरी इकडे तुम्ही खरं बोलत होतं. 400 रुपये मागितलं की नाही? नाही ना. अहो इतका ढूस आहे ना हा. याला फक्त या भावात माल लागतो. हा याचा कांजो पण चेहरा पाहून घ्या बाजार कशी. विरांगे तो मागितला ते कांडेकर नाही होते. तो 550ला मागितला. 550ला मागितला. आणि अथर्व 550ला मागितला, पण आता तो म्हणतो नाही. अथर्व अथर्व नाही, हा विरांगे. हाय पण विरांगी. हा काय भाव मागितला? 5.5 पर्यंत. ते 600 रुपये म्हणताय. हा विरांग 5.5. अशा पद्धतीने बाजार आहे. कुठले भावने शेतकरी कुठले भावने? मुंगसरीचे आहे का? अच्छा मुंगसरीचे शेतकरी बरं का. तर एकंदरीत RTO मार्केटला अशा पद्धतीने बाजार आहे बरं का टमाट्याची. आज बऱ्यापैकी चांगली बाजार आहे टमाट्याला. अथर्व 3.5 4.5 पर्यंत आहे आणि विरांग 5.5 पर्यंत आहे बरं का विरांग. अशा पद्धतीने बाजार आहे. तर तुम्हाला सर्व बाजारभाव जर आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करा. तळतळत्या उन्हामध्ये लय व्हिडिओ काढत राहतो मी, पण तेवढ्या तळतळत्या उन्हासाठी फक्त एक लाईक मारीत जा. फक्त काही वाटलं तर कमेंट करीत जा, म्हणजे थोडं बरं वाटेल माझीवाला भाऊ असं. धन्यवाद. बघूयात आता पंचवटी मार्केटमध्ये काय बाजार आहे. सायंकाळचा निलाव, फुलवरीचा निलाव या ठिकाणी काय भाव चालू आहे आणि काय रेट चाललाय फुलवरचा. पाहुणे काय भाव दिली फुलवर? 50 रुपये. 50 रुपये. हा गड्डा का? हा असं हा गड्डा 50 रुपये गेलाय बरं का फुलवरचा. 50 रुपये फुलवर. 90 रुपये. 90 रुपये गेली बरं का. हा गड्डा 90 रुपये गेलेला आहे. 90 रुपये फुलवर. आमची काय 70 रुपये गेली. एकदम सफेद झाली बरं का मस्त. 70 रुपये गेली. 70 रुपये गेली बरं का. काय वाटतं 70 रुपये फुलवर काय राहील शेतकऱ्याला? काय परवडेल का 70 रुपये फुलवर? काय परवडणार शेतकऱ्या? नाही परवडायचं. नाही परवडणार. कुठले पाहुणे? उशाचे घुसायची 70 रुपये फुलवर गेल्यावर किती अवघड परिस्थिती सांगा. 50 रुपये खर्च आहे. 50 रुपये खर्च. मग काय 20 रुपयासाठी जग मारायची एवढी? 20 रुपये राहते. सांगा बरं तुम्ही मला. बरोबर आहे का? तेवढे राहते. मग नाही अवघड आहे हो, लय अवघड. ॲव्हरेज जास्त आहे, मालाच जास्त आहे. माल जास्त आहे उरले त्याच्यामुळे गडबड झालं का. त्याच्यामुळे जरा बाजार कमी आहे फुलवरीला असं ओके. 90 रुपये ओके. अशी फुलवर बरं का 90 रुपये गेली. 90 नानांची फुलवर काय भाव गेली? 110 रुपये. 110 रुपये. नानांची फुलवर 110 रुपये गेली बरं का. ओके. कुठले पाहुणे? परमुरीचे पाहुणे. काय आवाज आहे? काय आवाज आहे? काय आवाज आहे? सफेद कान एकदम सफेद कान. पेढा काय भाव गेला? पेढा 80 रुपये गेला. कुठले पाहुणे? पाथर्डी. 80 रुपये फुलवार. 80 रुपये गेले. 80 रुपये. असा सफेद कांदे मस्त मोठा कांदे एकदम सफेद कांदे 80 रुपये गेले बरं का. 80 रुपये अक्षरा. एकदम सुपर असा माल बरं का. एकदम सुपर आणि फ्रेश. मोठा पण कांदे मोठा कांदे आणि तो रेट गेलेला आहे. त्यांचा रेट गेलेला आहे 125 रुपये. 125 रुपये. कुठले पाहुणे का? पाथर्डी गावचे पाहुणे. 125. फ्रेश कांदे बरं 100 रुपये गेलेला आहे. 100 रुपये फ्रेश कांद 100 रुपये. चिकट्या असल्यामुळे तो माल गेलेला आहे फक्त 50 रुपये आणि पिवळा पण आहे त्यामुळे गेलेला आहे फक्त 50 रुपये. 50 रुपये. हा फ्रेश कांदे बरं का. एकदम पांढरा शुभ्र आहे. एकदम मस्त आहे. पेढा आहे 115 रुपये गेला. 115 रुपये. एकंदरीत आपण फुलवरीची बाजार घेतलेली या ठिकाणी. एकंदरीत फुलवरीला काय बाजार आहे? फुलवरीची बाजार आहे 140 पर्यंत जास्तीत जास्त आणि त्यापेक्षा जास्त बाजार नाही फुलवरीला. म्हणजे 50 रुपयापासून तर 140 रुपयापर्यंत सायंकाळच्या निलावामध्ये. आणि बैल बाजारात बघूयात आपण आता काय हा खवाला आहे. तोपर्यंत लाईक शेअर फॉलो करत चला. धन्यवाद मंडळी. काय मस्त पैसे मोजायचं काम चालू एकदम. पैसा एकदम खतरनाक. काय मेथी आज थोडीशी एवढी खास नाही बरं का मेथी आज. अरे सुपर मेथी. मजा नाही मेथीला बरं का. एकदम अशी काही नको. काय काय बाजार काढली मेथी? 10 रुपये मेथीला काय नाव ठेवायचं? खरंच 10 रुपये. हवा शेतकरी 10 रुपये खरंच. पैसे दे लगेच घे ना पुरी. 10 रुपये. काय बाजार काढली मेथीची?
काढले आम्ही आज सांगा ना. 10 रुपये. 10 रुपये, खरंच 10 रुपये चालू आहे. एवढ्या टेम्परेचर मध्ये 10 रुपये परवडत नाही बरं का. नाही ना. लय अवघड काम आहे. कुठले पाहुणे? वडजिरे. ओके. गडबड झाली आहे. कोथिंबीरला फार मोठी गडबड झाली आहे. कोथिंबीरला मागणी वाढलेली आहे. पैसे घेऊ थांबा. प्रतिक्रिया पण घेता येत नाही. पैसे पण देत नाही. गोंधळ झालेला आहे. बाबा काय भाव काढली कोथिंबीर? हो टिकले 50 रुपये. 50 रुपये. विचारात काय बाजार काढली मेथीची? 20 रुपये चालू आहे. पुढे 10 रुपये विकू राहिली ते. का बरं असं? ही कस्तुरी का? असं कुठले पाहुणे? वडजिरेची. ही कस्तुरी म्हणून ही 20 रुपये 25 रुपये विकू राहिली. ओके. ही 20-25 रुपये मेथीची. मेथी 20 रुपये 25 रुपये. ही कोणती मेथी आहे? ही आपली अंकुरची. अंकुरची आहे का? असं अंकुरची बरं का. 20 रुपये 25 रुपये. 20-25 रुपये काढले. काय भाव काढले गेली ते? कुठे गेले? 400 रुपये. 400 रुपये गिलक. आणि भोपळा 200 रुपये. काय भाव काढली आज? 200-250 मागा द्या. काल 300 रुपये बाजार होती भेंडीला. हा ना, आज कमी झाली जरा. कमी म्हणजे 300 रुपये. दुपारी पण 300 रुपये किती होते बरं का तिथं. हा. कांदा काय काढला? खा दे वाटतं ही थोडीशी ना. हलका कांदा आहे 100 रुपये. असं हलका कांदा 100 रुपये. एकदम लाल टरबूज बरं का. मस्त लाल टरबूज. काय किलो देते? 12 रुपये किलो. असं कुठले पाहुणे? मनमाडचे. ओके. हे काय भाव काढले ते वांग? हे काही वांग 300. अरे तू जाय दे ना बाबा. अरे भाऊ जा ना त्यांच्याकडे. आंब्याची बाजार. म्हणजे फुलवरीची बाजार काय काढली आज तुम्ही? 130. एकदम सफेद कंदी बरं का. मस्त पैकी एकदम पांढरा शुभ्र आहे. 120-130 रुपयाने काढला का? असा 120-130 फुलवार. काय भाव दिला कांदा? कांदा दिला 50 रुपये जाळी. 50 रुपये जाळी. काय भाव काढली मिरची? 500 रुपये. 500 रुपये. आज मिरची 500 रुपये चालू आहे बरं का. हिरवी मिरची एकदम खाडींची मिरची बरं का. ती आमच्या गावची आहे. प्रसिद्ध शेतकरी ते. 500 रुपये मिरची काढली त्यांनी. आणि ही गवार कोणाची? गवार. हो पाहुणे गवार काय भाव काढली? गवार काय भाव काढली? 400 रुपये कॅरेट. असं 400 रुपये कॅरेट काढलं बरं का. कुठले पाहुणे? हा? अरे कांद्यांचे कट्टे घेऊन आले इथं. हा? काय बाजार काढली? कट्टा तिकडे न्यायचं आहे का? इकडे का बरं आणली? तिकडे काय भाव चालू आहे? 900, 800, 700. 700, 800, 900 रुपये. असं RTO ला 700, 800, 900 रुपये कांदा चालू आहे. काय भाव काढली? 4 घेतले. 4 आज 30 रुपये. असं शेपू 30 रुपये. कुठले पाहुणे? 30 येवला. 30-35 रुपये शेपू. देऊ राहिली आजी कडीपत्ता. अजय 10 रुपयाने कडीपत्ता देते बरं का आजी. 10 रुपये. हे बघू शकता तुम्ही फुलवार किंग. आणि फुलवार किंग आज या ठिकाणी फुलवार घेऊन आले. सफेद पांढरी शुभ्र अशी फुलवार त्यांची आहे. आणि माल एकदम सुपर आहे त्यांचा. काय बाजार काढली फुलवरची तुम्ही आज? टॉपचा भाव काय बाजार काढली? 70-80 रुपये देते बरं का ते फुलवर. 70-80 रुपये. हा 70 रुपये ती आणि 150 रुपये. 150 रुपयाने जर असेल तर मला पैसे भरून द्या ना. गाडीतून फिरा खाली. असं मग काय भाव दिली? 60-70. 100 रुपये. मी देतो जागी. हो द्यावा देऊन 70. रोख घ्या पैसे 70. तुम्ही ठरवा काय भाव सांगा. ठरवून घ्या एकदा. ओरिजिनल भाव काय भाव ओरिजिनल सांगा? 100 रुपये. हा ओके. मी देतो. सांगा ओरिजिनल भाव. ते पट्टीवर नाही गेलेले. पट्टी 100 रुपये. 140 रुपये देते ना. 140 रुपये देते बरं का. ओके. हलका माल. हलका माल काय भाव चालला? 70 रुपये. ओके. हलका माल 70 रुपये. ओके.